गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड नामक एका माजी नगरसेवकावर भर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडलेल्या आहेत। जर अशी घटना भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात असतं तर भारतीय जनता पार्टीने मागणी काय केली असती? साधन शुचितेच्या गोष्टी भारतीय जनता पार्टी करते आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार भर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडतो। आता हे भांडण तसे काय महेश गायकवाड धुतलेल्या तांदळाचा आहे अशातला काही भाग नाही, कारण हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं भूखंड हडपणे आणि महेश गायकवाडसुद्धा एक जी माहिती मिळते जे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जे काही हिस्ट्री सीटर्स आपल्या हाताशी बाळगलेले आहेत या भागातील धंदे सांभाळण्यासाठी किंवा या धंद्यांना संरक्षण देण्यासाठी, त्याच्यातलाच एक ती व्यक्ती आहे। पण तो साधन शुचितेच्या गोष्टी मानणारी भारतीय जनता पार्टी, कायदा सुव्यवस्थेचं संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी, या देशातील जनतेच्या जीविताचं संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी, त्याच भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री असं असताना अशा पद्धतीनं ही घटना महाराष्ट्रात होते। आज सगळीकडे जर बघितलं तर सगळे म्हणतात बिहार झालं काय, यूपी झालं काय, अशा पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे। आणि म्हणून ह्या आमदारांनी केलेल्या गोळीबारातून एक महाराष्ट्राची एक बदनामीचं चित्र या देशासमोर येतं आहे। आणि ही भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं खून, गोळीबार, खंडण्या, दंगे, धोपे याच्या विरोधात मोठ्या गोष्टी करते। परंतु आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीनं खरं तर या आमदाराला पक्षातून काढायला पाहिजे होतं। गोळीबार करणारा भर पुरुषांमध्ये कायदा सुव्यवस्था त्याची काही तक्रार असेल तर पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे होती। त्यांच्याच पक्षाचा गृहमंत्री असताना मग त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाते का नाही जाते असं मला वाटतं। भारतीय जनता पार्टीचाच आमदार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गद्दार म्हणतोय। आम्ही गद्दार म्हटल्यावर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फार मिरच्या लागतात। जे 40 आमदारांना गद्दार म्हटल्यावर फार मिरच्या लागतात, पण ज्यांच्याबरोबर सत्तेत ते बसलेले आहे त्याच पक्षाचा आमदार त्यांना गद्दार म्हणतो। मग वाटतं याची दखल ते घेणार आहे का नाही? म्हणून मला असं वाटतं ज्या पद्धतीनं हे प्रकार झालेला आहे, हा प्रकार या महाराष्ट्राच्या प्रतिमेला एक कलंक, मागे कलंकित शब्द वापरल्यावर काही जणांना मिरच्या लागल्या होत्या। मला वाटतं हा कलंक या महाराष्ट्रावर लागतो आणि त्याला कारणीभूत भारतीय जनता पार्टी आहे। भारतीय जनता पार्टीचं धोरणं आहे, भारतीय जनता पार्टीची नीती आहे। बाकीच्यांनी एखाद्याचा गळा जरी पकडला असता तर भारतीय जनता पार्टीने आकाडतांडव केलं असतं। या देशात या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा ढिंडोरा काढला असता, परंतु त्यांच्याच पक्षाचा आमदार गोळीबार करतो। आता भारतीय जनता पार्टी आंदोलन का करत नाही? आता भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं पाहिजे। फार तुम्हाला कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टीची मला वाटतं दखल घ्यावीशी वाटते ना। आणि म्हणून भारतीय जनता पार्टी दुटप्पी पद्धतीने या विषयात लक्ष देते। या सभेत ज्या पद्धतीनं त्यांनी विष ओकलेलं आहे आणि विष ओकत असताना त्यांनी खुलासा केला की मी राजीनामा आधीच दिलेला आहे। वाटतं तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर, अशा पद्धतीनं सध्याच्या घडीला चालू आहे। मराठा समाजाचे प्रश्न सोडवले असं सांगायचं। ओबीसीसाठी सुद्धा राज्याचाच एक मंत्री येऊन रस्त्यावर उतरतो। ओबीसींनाही चुचकारायचं, मराठ्यांनाही चुचकारायचं। वाटतं महाराष्ट्रातील जनता काही दूध खिळी राहिलेली नाही। आणि ज्या पद्धतीनं व्यक्तिगतरित्या नाभिक समाजाविषयी छगन भुजबळांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, मला वाटतं या महाराष्ट्र 12 बलुतेदार ही पद्धतीतला हा महाराष्ट्र आहे। गावागावात नाभिक समाज एक सर्वसामान्यपणे एक आपलं काम करत असतो। मला वाटतं त्याला या वादात भुजबळांनी ओढण्याची आवश्यकता नाही, कारण नाभिक समाज हा आपल्या समाजाचं एक अविभाज्य अंग आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी एखाद्या समाजाला अशा पद्धतीनं भूमिका मांडणं आणि त्या समाजाच्या मनात विद्वेष पसरवणं। मग आता अजितदादा पवारांचे गटाचे छगन भुजबळ नेते आहेत,
यात अजितदादा पवारांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे की छगन भुजबळ तुमच्या पक्षाचा एक नेता अशा पद्धतीनं भूमिका मांडतो, मग अजितदादा पवार हे मूग गळून गिप्प काय आहेत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एखादा निर्णय घेतात आणि त्याला छगन भुजबळ विरोध करतात, मग त्या भुजबळांच्या विरोधाला अजितदादांचा सपोर्ट आहे का, फडणवीसांचा सपोर्ट आहे का? मग अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये एक जातीय विद्वेष निर्माण करायचा आणि स्वतःची पोळी, राजकीय पोळी भाजण्याचं अशा पद्धतीनं हे महाराष्ट्रातलं सरकारसुद्धा काम करतं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या भूमिका आपल्यासमोर व्यक्त होत असताना माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा एक जोरात सध्या महाराष्ट्रात चालू आहे. प्रत्येक